नमस्कार मित्रांनो. आज आपण कुंभ राशीच्या त्या सत्याबद्दल बोलणार आहोत जे कदाचित आजवर तुम्हाला इतर कुठल्याही चॅनलवर ऐकायला मिळालं नसेल. ज्योतिष म्हणजे केवळ चमत्कार किंवा अंधश्रद्धा नाही, तर ते तुमच्या ग्रहांची ऊर्जा आणि तुमची मानसिकता याचं एक गणित आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, मला प्रामाणिकपणे सांगा, गेल्या काही महिन्यात तुमच्यासोबत असं घडलंय का, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचं रक्त आटवलं, स्वतःचे पैसे लावले, पण जेव्हा ती व्यक्ती संकटातून बाहेर पडली, तेव्हा तिने सगळ्यात आधी तुमच्यावरच खोटे आरोप केले किंवा तुम्हाला बाजूला सारलं? जर तुमच्या आयुष्यात हा विश्वासघात वारंवार होत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवीन डोळे उघडणारा ठरणार आहे. जुलै 2026चा हा महिना तुमच्यासाठी केवळ एक कॅलेंडर बदलणारा महिना नाही, तर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची अशी काही पुनर्रचना होत आहे, जी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. चला, कोणतीही वेळ वाया न घालवता अत्यंत सविस्तर आणि शास्त्रीय विश्लेषण पाहूया. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की कुंभ राशीच्या व्यक्ती सध्या कोणत्या मानसिकतेतून जात आहेत. कुंभ ही चक्रव्यूह भेदणारी राशी आहे. तुमच्यात एक अद्भुत शक्ती आहे. तुम्ही कितीही मोठ्या दुःखात असलात तरी जगासमोर चेहरा नेहमी हसता ठेवता. यामुळे लोकांना वाटतं की तुमच्याकडे खूप पैसा, तसेच तुम्हाला काहीच त्रास नाही. पण तुमच्या मनाची घुसमट फक्त तुम्हालाच माहिती असते. सध्या तुमच्यावर शनिदेवाच्या साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. अनेक लोक साडेसातीला घाबरवतात, पण एक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला सांगते, शनिदेव तुम्हाला त्रास देत नाहीयेत, तर ते तुमच्या आयुष्यातील खोट्या माणसांना फिल्टर करत आहेत. जुलै महिन्यात तुमची हीच फिल्टर करण्याची प्रक्रिया अधिक तीव्र होणार आहे. जे लोक तुमच्या लायकीचे नाहीत, त्यांना निसर्ग स्वतःहून तुमच्या आयुष्यातून लाथ मारून बाहेर काढणार आहे. आता बोलूया या महिन्यातील मुख्य ग्रहस्थितीबद्दल. जुलै 2026 मध्ये तुमच्या राशीचा स्वामी शनी स्वतःच्याच राशीत मजबूत स्थितीत आहे. तर दुसरीकडे राहू आणि गुरु यांची स्थिती तुमच्या कर्माला एक वेगळी गती देत आहे. पहिलं म्हणजे नोकरी आणि व्यवसायात बदल. जर तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून नोकरीत एकाच ठिकाणी अडकून पडला असाल किंवा तुमच्या मेहनतीचे क्रेडिट दुसराच कोणीतरी घेऊन जात असेल, तर या महिन्यात ती परिस्थिती बदलेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन सुरुवात. जे तरुण नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात किंवा बॅकअप प्लॅन तयार करत आहेत, त्यांच्यासाठी 10 जुलै ते 25 जुलै हा काळ अत्यंत सुवर्ण काळ असेल. या काळात घेतलेले निर्णय तुम्हाला पुढील 2.5 वर्ष आर्थिक स्थैर्य देतील. आणि मित्रांनो, एक महत्वाची टीप: कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ऑफिस पॉलिटिक्स किंवा ग्रुपिझम म्हणजे गटबाजीमध्ये पडू नका. कोणीतरी तुमच्या कानापाशी येऊन तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलेल, तिथे शांत राहा, कारण या महिन्यात तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. आता आपण बोलूया ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, म्हणजेच पैसा. कुंभ राशीच्या लोकांकडे पैसा टिकत नाही हा मोठा शाप आहे. पैसा येतो, पण तो येण्यापूर्वीच जाण्याचे 10 मार्ग तयार असतात. पण या जुलै महिन्यात एक मोठा बदल होत आहे. तुमच्या कुंडलीतील धनाचा आणि लाभाचा भाव सक्रिय होत आहे. याचा अर्थ काय? एक, जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, जसे की जुनी पॉलिसी, कोर्टाचा खटला किंवा एखाद्या नातेवाईकाला दिलेले कर्ज जे तो परत करत नव्हता, तर ते पैसे या महिन्यात अचानक तुमच्याकडे येतील. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीमध्ये पूर्वी गुंतवणूक केली असेल, तर त्यातून अनपेक्षित नफा मिळण्याचे संकेत आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक सावधगिरी बाळगायची आहे. मित्रांनो, पैसा येणार आहे हे नक्की, पण त्याच सोबत राहू तुमच्या मनात अचानक मोठी खरेदी किंवा चैनीच्या वस्तू घेण्याची इच्छा निर्माण करेल. स्वतःवर ताबा ठेवा, नाहीतर आलेला पैसा निघून जायला वेळ लागणार नाही. आता येऊया सर्वात संवेदनशील विषयावर, म्हणजेच तुमचे नातेसंबंध. कुंभ राशीचे लोक नाती टिकवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमानही पणाला लावतात, ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. जुलै महिन्यात कौटुंबिक आघाड्यावर काही गोष्टी स्पष्ट होतील. पहिली म्हणजे वैवाहिक जीवन. पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून विनाकारण अहंकार म्हणजेच इगो इश्यू आडवा येऊ शकतो. विशेषतः महिन्याच्या मध्यात म्हणजेच 15 ते 20 जुलै दरम्यान. वाद टाळा, शांत राहणे हाच एकमेव उपाय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमाची परीक्षा. जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना परीक्षेचा असेल.
समोरच्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा तुमच्या समोर येईल. जर ते नातं खोटं असेल तर ते या महिन्यात तुटेल. पण लक्षात ठेवा, जे तुटतंय ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या माता-पित्यांचे आरोग्य. तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींच्या म्हणजेच विशेषतः आईच्या आरोग्याची या महिन्यात काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या तपासण्या वेळेवर करून घ्या. मित्रांनो, भविष्य जाणून घेण्यासोबतच आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे समजणे जास्त महत्त्वाचे आहे. जुलै महिन्यात कुंभ राशीने या 3 चुका चुकूनही करू नयेत. पहिली चूक म्हणजे आळस आणि चालढकल. शनिदेव कर्माचे राजे आहेत. जर तुम्ही आजचे काम उद्या करू अशी वृत्ती ठेवली तर शनिदेव तुम्हाला मिळणारा लाभ थांबवतील. या महिन्यात वेळेचे नियोजन अत्यंत कडक ठेवा. दुसरी चूक, भावनिक होऊन कर्ज देणे. या महिन्यात कोणालाही उधार किंवा कर्ज म्हणून पैसे देऊ नका. मग ती व्यक्ती कितीही जवळची का असेना. या महिन्यात दिलेले पैसे कधीही परत येत नाहीत. उलट तो संबंध कायमचा खराब होतो. आणि तिसरी चूक म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष. कुंभ राशीचे लोक आजाराला अंगावर काढतात. बरं वाटेल 2 दिवसात असं म्हणून डॉक्टरकडे जात नाहीत. या महिन्यात पोटाचे विकार किंवा हाडांचे दुखणे म्हणजेच बॅक पेन त्रास देऊ शकते. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, आता या सर्व ग्रहांची ऊर्जा आपल्या बाजूने कशी वळवायची यासाठी मी तुम्हाला 3 अत्यंत सोपे आणि सायंटिफिक उपाय सांगते. नंबर 1, ध्वनी ऊर्जेचा वापर म्हणजेच साऊंड थेरपी. रोज संध्याकाळी घरात कमीत कमी 11 वेळा महामृत्युंजय मंत्र किंवा शनी स्तोत्र ऑडिओ स्वरूपात चालू ठेवा. याने घरातील नकारात्मक वास्तुदोष दूर होतात. नंबर 2, अंधारातील प्रकाश. दर शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. यामुळे घरात येणाऱ्या संकटांना अटकाव होतो. आणि नंबर 3, पक्ष्यांना आणि प्राण्यांना अन्न. कुंभ राशीचा थेट संबंध निसर्गाशी आहे. रोज सकाळी पक्ष्यांसाठी थोडे धान्य आणि पाणी गच्चीवर किंवा बाल्कनीत ठेवा. जमेल तेव्हा काळ्या श्वानाला म्हणजे कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किट द्या. हे छोटे कृत्य तुमचे मोठे अडकलेले मार्ग मोकळे करेल. तर माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, हा जुलै महिना तुमच्यासाठी स्वतःची ताकद ओळखण्याचा महिना आहे. परिस्थिती कशीही असो, तुम्ही लढवय्ये आहात आणि याही परिस्थितीतून तुम्ही विजेते बनून बाहेर पडणार आहात. तुम्हाला या स्क्रिप्टमधील कोणता मुद्दा म्हणजे या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुमच्या सद्यस्थितीशी मॅच झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा एक लाईक आणि कमेंट मला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतात. जर माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करा. शनिदेवाची असीम कृपा तुमच्यावर राहो त्यासाठी कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. लवकरच भेटूया अशाच एका सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद. जय शनिदेव, जय श्रीराम.